तुझी इच्छा होती ना तुला माझ्या सोबत राहता इथेच. हे विकास, हा बाई, चल जरा बघू काय विषय. चला विकास बघा. झाले विकास. काय जरा लांब नो टेन्शन. बाबांना आवडत नाही जवळ गेलेलं. मला वाटतं खोदून बघायला पाहिजे. हो खोदाय पाहिजे. हा चला चला खोदूया. अरे काय मागच्या जन्मात काय डॉबरमॅन होतास का काय? नाही बाई का? अरे खोदायला पाहिजे ना काहीतरी. खोदणार कशानी? अरे हा पाहिजे पाहिजे. ए जा रे पटकन काहीतरी घेऊन ये खोदायला पळ. हा मी आणतो. लगेच चल लवकर. या पाठदेशी देतो पावडा तर बाई आणि एकाच घे. खोद. शी भाई, किती घाण वास येतोय. इथं कोणाला पुरले बिरले काय? अरे तेच तर बघायचं ना, म्हणून खोदतोय ना आपण. तू डोकं लावू नको, खोदायचं काम कर. खोद. ए खोद पटापटा जरा. भाई जरा माती काढता का? हा मला माहितीये ना माझ्या गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा आहे. तुम्ही अपवित्र करताय. आणि काय रे हरिश्चंद्र, मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं, मंदिराची देखभाल करायला सांगितली होती, इथे माणसांना येऊ देऊ नको सांगितलं. तू तसं करतोयस? नाही नाही बाबा, आपण काय नाही केलं. अरे तू काय नाही केलं, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. नाही नाही बाबा, खरं सांगतो, आपण खोटं नाही बोलत. विषय काय झाला माहितीये का, आमच्या सगळ्याला ना एका बाईच्या ओरडण्याचा आवाज आला, म्हणून मग आम्ही सगळे इकडे पळत आलो. आणि येऊन बघतोय तर काय, इथं आधीच उकरलेलं होतं, आधीच खांदलेलं होतं. आणि बाबा एका साईडने एक कापड बाहेर आलतं. मग तेच बघायसाठी आम्ही सगळे अरे बाईला शोधायचं, आजूबाजूला शोधायचं ना, जमिनीच्या आतमध्ये शोधशील. किती थापा मारताय, किती खोटं बोलताय. तेच तर ना बाबा, तेच तर. ती बाई कुठं गायब झाली ना, तेच कळाना झालंय. बाबा तुम्हाला आपलं खोटं वाटतंय ना, तुम्ही ह्या सगळ्यांना विचारा. ह्या सगळ्यांना पण आवाज आला होता. ए तुमच्यात तर बोला ना, आलता ना आवाज तुम्हाला पण? सांगा बाबाला. मग खोटं बोलतात बाबा, आलता ना आवाज. अरे या बाईचा आवाज ऐकला, ठीक आहे चल मान्य, तुझ्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. मी जमिनीच्या आतमध्ये जाईल. बाई तिला खोदून बाहेर काढणार होता, खोदकाम कशाला करत होता? मला काही ऐकायचं नाहीये. जागा अपवित्र केली आहे, किती मोठा अनर्थ घडेल कळतंय तुम्हाला? बस निघा, मला तोंडही दाखवू नका तुमचं. निघा. अहो थांबा, हे घ्या दूध घ्या. नको मला दूध. अहो असं काय करताय, कुठला बिरा कुठं बी काढू नका. या दूध घ्या, बसा बरं. या फुलत आहे, फुलत आहे. कबर चावत माय नरड्यामध्ये. बाई वाड आहे का तालुका आहे, चालून चालून पायाचे तुकडे पडले माझे. पण लालीचा काही पत्ता नाही. वय ग फुलत आहे. अगं कुठे गेली लाली? काय माहेर वासाला पाठवली का काय तिला? अगं नाही ग, ती असेल खोलीत. सकाळपासून ती बाहेर आलीच नाही. बर रे बाई, आता कशाला येईल बाहेर? आता काय नवराच बाबा झालाय, एवढा मोठा देव माणूस झालाय म्हणल्यानंतर लाली कशाला बाहेर येऊन घरातली कामं करायला बसलीये? आता काय बाई, खरं खरं राज्य आलंय महाराणीचं. ए आणि तुम्ही त्याला सूर्य म्हणून लाडवू नका बरं का. आता पुन्हा डोक्यावर बसायची. अहो तसं नाही, तिला बरं नसेल म्हणून ती झोपली असेल. आणि उगा तुम्ही रणजीचा ऐकून काय तुम्ही विषय कुठं बी नेताय? थांबा, ती झोपली असेल, मी बघून येते. लाले, हे लाले. एवढंच राहिलंय आता. लाले अजून झोप. लाले इथे बी नाही. कुठे गेली? हे असे तर ताट्या पोरीने झोपायचं आणि म्हाताऱ्याने फिरायचं लाली लाली करत. आमची सासू नाही बाई कधी आम्हाला अशी उठवायला आली. ते सुरव्या आल्या डोक्यावर, उठा. ती खोलीत बी नाही. हो अगं मग पुढच्या अंगणात बघ. बाय बाय, बघून येते. लाले,
लाले ए लाले असं हे बघा तर ताट्या पोरींचं आमच्या टायमाला करत होतो का आम्ही असले थेर हा बाई सालटीच काढली असती सासूबाईंनी. अहो तिथे तर अंगणात बी नाही. रंजे तू तरी बघितलंच का तिला कुठं? हाय का फुलत अगं हित मा पायाचे तुकडे पडले लाली कुठे लाली कुठे लाली कुठे करून मी तुला विचारलं का लाली कुठे तू मला विचारते का लाली कुठे म्हणजे मी तुला विचारलं आणि तू परत मलाच विचारते काय करायचं तुझं. ऐक ना मागच्या अंगणात आहे का बघ बरोबर बघते मी. असेल कुठेतरी झाडा काय लाले अहो ऐका ना हा. ती लाली सापडायची तेव्हा सापडेल पण ती आहे ना आपल्यावर लक्ष ठेवून आहे बरं का त्यामुळे जे काही करायचं ते जपून करा. हे लाले 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 हाय का पोरगी तर माग बी नाही. कुठं गेली म्हणायची? काय द्यायला आहे माझ्या तेवढं लक्ष ठेवून आहे मी. अहो हा ती माग पण नाही आणि असं न सांगता ती कुठे जात नाही. हाय का आता हा या पुरीची आहे ना फक्त जीभच नाही चुरू चुरू चालत पाय बी तुरू तुरू चालतात. गेली असेल सकाळी उठून नवऱ्याला भेटायला आश्रमात. नाही ग तिला जर तिकडे जायचं असेल तर मला ती सांगून गेली असती. असं कावा करत नाही ती. अहो एक काम करा तुम्ही आश्रमात जावा आणि जर तिकडे ती असेल तर तिला लगेच घरी पाठवा. ठीक आहे पाठवतो.